विदर्भ प्राईम टाईम यूट्यूब न्यूज चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी हर्षवर्धन तायडे। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ हा दौरा या ठिकाणी उमेदवारांचा सुरू झालेला आहे आणि अमरावती विभागीय शिक्षक संघाचे उमेदवार ॲडव्होकेट किरण सरनाईक सर संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। इंग्लिश हायस्कूलमध्ये सर्व शिक्षक मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या ठिकाणी मी सरनाईक सरांना सर्वप्रथम न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक या निवडणुकीकरिता शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जे आपलं मनोगत मांडायचं आहे ते आमच्या या विदर्भ प्राईम टाईमवर मांडतील अशी त्यांना विनंती करतो। विदर्भ प्राईम टाईम न्यूज चॅनल नेर हे माझे मुलाखत घ्यायला आलेले सन्मान्य या पदाधिकारी, या शाळेचे प्राचार्य आदरणीय किशोरबाबू देशमुख, आदरणीय कबीरजी मोहसिन, उपस्थित सर्व शिक्षकवृंद, मी येऊ घातलेल्या 2020च्या शिक्षक प्रतिनिधी मतदारसंघामध्ये उभा राहत आहे। मी या शाळेमध्ये आत्ताच प्रचार सभा घेतली। या शिक्षकांना अनेक समस्यांचा उहापोह केला। मला अतिशय आनंद झाला या शाळेमध्ये येऊन, कारण की ही शाळा 1934 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली शाळा। अनेक प्रकारची तपश्चर्या करून या शाळा कॉलेजेस उभे राहतात, परंतु आपण पाहतो की गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या काही शिक्षण क्षेत्रामध्ये समस्याग्रस्त शिक्षण क्षेत्र झालेलं आहे आणि त्यामुळं मी शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या हितासाठी अमरावती विभागीय शिक्षक संघटनेची निर्मिती केली आणि या संघटनेची निर्मिती केल्यानंतर या 56ही तालुक्यामध्ये मी फिरून राहिलेलो आहे। अतिशय चांगला प्रतिसाद शिक्षक वृंदांचा, महिला शिक्षकांचा, सर्व शिक्षक मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि 100% यावेळेस परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार आहे। मी असा काळ पाहिलेला आहे की ज्या दिवशी शाळा काढली त्या दिवशी शाळेला अनुदान मिळालेला काळ पाहिलेला आहे, परंतु आज पाहतो आपण 15, 18, 20 वर्ष होतात, निकष पात्र आहे, मूल्यांकन झालेलं आहे, यादीमध्ये नाव आहे, घोषित आहे, परंतु यांना न्याय देण्यासाठी कोणी शिक्षक प्रतिनिधी त्या हाऊसमध्ये प्रश्न मांडायला तयार नाही। अनेक शिक्षकांच्या आत्महत्या झाल्या, अनेक महिला शिक्षकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, अनेक मंडळी त्या शाळेमध्ये कार्यरत असलेली सेवानिवृत्त झाली, पण त्यांना न्याय कोणी देऊन नाही राहिला। भविष्यामध्ये 2019चं शैक्षणिक धोरण हे भविष्यात खाजगीकरणाचं धोरण आहे, ज्याला आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो, त्याला आमचा विरोध आहे। 2 मे 2012पासून नोकर भरती बंद झालेली आहे, ही चालू झाली पाहिजे। पवित्र पोर्टल शासनानं आणलं, ते पूर्णतः रखडलेलं आहे। यांनी मास्टर प्लॅन शाळा देण्याचा जो आहे तो देखील गुंडाळून ठेवलेला आहे। भविष्यामध्ये मागील त्याला शाळा, त्या शाळा म्हणजे ज्या शाळा, कॉलेजेस, प्राथमिक शाळा, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय दिल्यानंतर शासनाच्या तिजोरीवर आर्थिक खर्चाचा भार पडणार नाही अशा शाळा म्हणजे इंग्लिश कॉन्व्हेंट, CBSE पॅटर्नचे कॉन्व्हेंट, सेल्फ फायनान्सच्या शाळा। भविष्यामध्ये अशा प्रकारे 1934 पासून या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणारी ही अनुदानित शाळा ही टिकली पाहिजे। कुठंतरी मास्टर प्लॅन असला पाहिजे। या शिक्षण क्षेत्रामध्ये भारत देशाचा साक्षर नागरिक तयार होण्यासाठी या अनुदानित शाळा, अनेक लोकांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची ओढ असणाऱ्यांनी या 1913च्या शाळेला मी भेट दिलेली आहे। उदात्त हेतून शाळा काढलेल्या आहे। हे तपश्चर्येचं विद्या मंदिर आहे आणि हे विद्या मंदिर वाचलं पाहिजे। ज्या ठिकाणी शाळेची आवश्यकता आहे अशाच ठिकाणी शाळा दिल्या गेल्या पाहिजेत, परंतु आपण पाहतो पटसंख्येचा निकष लावून 1680 शाळा मागच्या वेळेस शिक्षण विभागाने नामंजूर केल्या, त्या बंद करून टाकल्या। आणखीन तांड्या वस्त्यातल्या दुर्गम भागातले पोरं या शिक्षण क्षेत्राच्या बाहेर पडून राहिलेले आहेत। कुठंतरी या शिक्षण क्षेत्रामध्ये न्यायपूर्ण वागणूक राहिली पाहिजेत। 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी टप्पा अनुदानित असलेली त्याच्यानंतरची मंडळी यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत, ही माझी स्वतःची भावना आहे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी जोपर्यंत सभागृहामध्ये मला प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत मी या समस्या मांडू शकणार नाही। लोकशाहीमध्ये हा पायंडा आहे। मी हा मतदारसंघ बुद्धिजीवी, विचारवंत, साक्षर लोकांचा मतदारसंघ आहे। निश्चित रूपानं उभे राहणाऱ्या उमेदवाराचे आपण प्रोफाईल पाहिले पाहिजे, त्यांचे बायोडाटे तपासले पाहिजेत। खरोखर याची एखादी प्राथमिक शाळा आहे का, एखादी शिक्षण क्षेत्रासाठी यांना काम केलेलं आहे का, निश्चित रूपानं तपासलं पाहिजेत। आपण पाहतो की दूरपर्यंत ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध नाही असे जर आपण शिक्षक प्रतिनिधी निवडून दिले तर या लोकशाहीमध्ये हे पद
6 वर्षासाठी राहते आणि त्यामुळे या गेल्या 6 वर्षामध्ये अनेक अन्यायकारक गोष्टी शिक्षण क्षेत्राने आपल्यावर लादलेल्या आहेत। हे जे पद आहे शिक्षक प्रतिनिधी, हे सेवेचं आणखीन कर्तव्याचं पद आहे आणि मी तेच काम करण्यासाठी आपल्या सर्वांना शिक्षकांना मनापासून विनंती केलेली आहे की मला तुम्ही पहिल्या पसंतीचं मतदान द्या, खूपच अडचण असली तर दुसऱ्या पसंतीचं मतदान द्या, परंतु मी तुम्हाला हा विश्वास दिला आहे शिक्षकांना, आमच्या प्राचार्य देशमुख साहेबांना, की भविष्यामध्ये ज्या विश्वासानं तुम्ही मला मतदान करसाल तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही। मी तुमच्या समस्या पोट तिडकीने या हाऊसमध्ये मांडण्यासाठी तुम्हाला या मतदानाचं दान मागत आहे, कारण की हे मतदार हे जनता जनार्दन आहे आणि जनता जनार्दनाचे आशीर्वाद असल्याशिवाय सभागृहामध्ये आपण जाऊ शकत नाही लोकशाहीमध्ये। आणि मला जायची संधी यावेळेस 100% परिवर्तनाची लाट आहे आणि हे परिवर्तन करण्यासाठी मायनॉरिटीचे लोक असतील, आश्रमशाळा असतील, आदिवासी आश्रमशाळा असतील, विजाबजाच्या शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, इंग्लिश कॉन्व्हेंट्स असतील, यांच्या देखील अनेक समस्या आहेत। कारण की मी 35 वर्षापासून या शिक्षण क्षेत्रात काम करतो। माझ्या आई माजी आमदार होत्या मालतीबाई सरनाईक, त्यांनी पूर्ण जीवन माझ्या आईवडिलांनी या शिक्षण क्षेत्रासाठी वेचलं आणि कुठंतरी या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम झालं पाहिजे ती माझी भावना आहे। मी या न्यूज चॅनलचं मनापासून आभार मानेल की आपण माझी मुलाखत घेण्यासाठी आवर्जून या ठिकाणी या शाळेमध्ये आलात। आणखीन 2 विचार माझे चांगले या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम कार्यरत असलेले शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत आहात। मी तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो, या न्यूज चॅनलचं नेरच्या ऋण व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये निश्चित रूपानं या शिक्षण क्षेत्रामध्ये जो एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे, सर्व शिक्षण विभाग ढवळून निघलेला आहे, याच्यामध्ये सुसूत्रीपणा आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, एवढं आश्वासन देतो। सर्वांचे आभार मानतो, थांबतो। जय हिंद, धन्यवाद, थँक्यू। आपण पाहिलेलं आहे, हे होते सरनाईक साहेब जे या अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये उभे आहेत। त्यांना या संपूर्ण प्रचाराच्या वाटचालीमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।